योग्य ठरेल. आपण आता सेमीकंडक्टर आणि रेअर अर्थ याचा उल्लेख केला. मला वाटतं आपल्याकडच्या नॉर्थ ईस्टच्या ज्या स्टेट आहेत तिथे आपल्याला विपुल प्रमाणात ते उपलब्ध होईल असं आहे. बघूयात येणाऱ्या काळामध्ये त्याबद्दल काय प्रगती होते ते. परंतु या भाषणामध्ये पंतप्रधानांनी नक्षलवाद हे गेल्या अनेक दशकांपासून देशाच्या सुरक्षेपुढचं मोठं आव्हान ठरलं आहे. याबाबतही त्यांनी भाष्य करताना पंतप्रधान म्हणाले की वैचारिक नक्षलवादाचा प्रश्नही त्यांनी छेडला. तर याचं गांभीर्य जे काही आहे की आत्तापर्यंत जे नक्षलवाद होतात ते प्रत्यक्ष हातात बंदूक घेऊन समोर यायचे, परंतु आपले गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च अखेर त्याचा बऱ्यापैकी म्हणजे संपूर्ण बिमोड केलेला आहे. परंतु हा जो नक्षलवाद पंतप्रधानांनी आज उल्लेख केला त्याचं गांभीर्य आपल्याला नेमकं कसं सांगता येईल? खरं तर काय होत होतं, जंगलांचा आसरा घेऊन या व्यवस्थेला आव्हान देणारे काही राष्ट्रविरोधी घटक तिथे दबा धरून बसले होते आणि तिथे व्यवस्थेच्या प्रगतीची फळं न पोचल्यामुळे त्यांचा तिथला जो काय दहशतवाद होता तो फोफावत होता. हा प्रकार इतका गंभीर होता की एखाद्या युद्धात मारले गेले नाहीत तितके सिव्हिलियन्स म्हणजे नागरिक नक्षलवादाला बळी ठरत होते. हा नक्षलवाद केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अत्यंत मोठा इनिशिएटिव्ह घेऊन जवळपास संपवलाय. अजूनही 7 जिल्ह्यांमध्ये थोडासा नक्षलवाद शिल्लक आहे, पण तो नगण्य झालेला आहे. पण अर्थात भारताच्या पूर्ण महासत्तेला आव्हान देणारे जे घटक आहेत ते एवढं होऊनही थांबलेले नाहीत, तर कुठेतरी वैचारिक बाबीमध्ये हा किडा घुसवण्याचा प्रयत्न होतोय. पंतप्रधानांनी आज याबद्दल व्यक्त केलेली काळजी हे एका अर्थाने राजकीय विधान आहे. जसं आजच्या कार्यक्रमाला देशाचा स्वातंत्र्य दिन आहे, विरोधी पक्ष नेते या नात्याने राहुल गांधी यांनी हजर राहायला हवं होतं. काही संकेत पाळले जात नाही आहेत. राहुल गांधींच्या जागी दुसरं कोणी असतं, भाजप विरोधी बाकांवर असता तरी देखील हेच म्हणणं आवश्यक होतं की प्रत्येक विरोधी पक्ष नेत्याची ही जबाबदारी आहे. देश हा काही केवळ सत्ताधाऱ्यांचा नाही, तो विरोधकांनी तयार होतोय. त्यामुळे कुठेतरी भारताच्या प्रगतीला आणि महासत्ता होण्याचं स्वप्न भारत जे बघतोय त्याला छेद देणारे काही घटक काम करतायत असं या सरकारचं आणि या सरकारच्या विचार परिवाराचं आकलन आहे. ते अनेक अर्थांनी बरोबर आहे असं मानणारे पुरावे वारंवार समोर येत असतात. त्यामुळे आज पंतप्रधानांनी कुठेतरी प्रगतीची ही आस धरताना देशात आपली जी काय प्रगती सुरू आहे ती आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करताना अशा विचारांचे घटक काहीसा त्रास देतील याची जाणीव करून दिली आहे. त्याच्याकडे अत्यंत बारकाईनं देशातल्या प्रत्येक नागरिकांना लक्ष देणं आवश्यक आहे. विचारवंतांनीही लक्ष देणं आवश्यक आहे. समन्यायी वाटप संपत्तीचं झालंच पाहिजे, पण ते बंदुकीच्या जोरावर होत असेल किंवा देशातल्या निवडून आलेल्या सरकारला नाकारून त्याला क्षुल्लक मानून होत असेल तर ती अत्यंत गंभीर बाब आहे. बरोबर. घटनाकार बाबासाहेब आंबेडकरांपासून प्रत्येकाने या देशातले प्रश्न घटनेच्या चौकटीतच सोडवले जातील असं वारंवार सांगितलंय. ते न करणाऱ्या काही घटकांचा त्रास अजूनही असल्याची जाणीव पंतप्रधानांनी आज करून दिली. बरोबर आहे. आपण एकूणच देशाच्या लोकसंख्येचा विचार केला तर साधारण